नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत समोसा रेसिपी. तर रेसिपीला सुरुवात करूया. कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. काय काय साहित्य लागतं समोसा बनवण्यासाठी ते बघूया आपण. 2 वाटी मैदा घेतलेला आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, 2 चमचे रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे, मणुके घेतले थोडेसे, 2 चमचे मोठे तूप घेतलेलं आहे, साजूक तूप. इथं आमचूर पावडर घेतलेली आहे, आळं आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. इथे 2 चमचे धने, जिरा 1 चमचा, बडीशेप 2 चमचे घेतलेले आहेत, चांगले भाजून घेतलेत आणि छान कुटून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये. इथे 4 बटाटे घेतलेत, थोडंसं ओवा लागणार आहे. तर सुरुवात करूया. आता आपण पीठ मळून घेऊया. त्याच्यामध्ये आपण रवा टाकूया. आता हाफ तूप घेतलं आहे आपण, ते पण टाकूया. साजूक तूप 2 चमचे मोहनसाठी. आता थोडासा ओवा घेऊया, तो पण हातावर थोडासा क्रश करून टाकायचा. आता छान असं मिक्स करून घेऊया तुपाने. असं छान पिठाला सगळं चोळून घ्यायचं, सगळीकडे लागलं पाहिजे. समोसे खूप खुसखुशीत होतात असे. आता पिठाला छान मोहन चोळून झालेलं आहे तुपाचं. आता अशी मूठ बांधून बघायची. अशी झालं पीठ, मूठ वळली की समजायचं आपलं मोहन परफेक्ट आहे. आता थंडच पाणी घेतलेलं आहे मी, तर थंड पाणी टाकून जसं लागेल तसं मळून घ्यायचं. एकदम कडक गोळा बांधून घ्यायचा, पातळ गोळा नाही करायचा, मऊसूत पण नाही, एकदम असं टाईट गोळा बांधून घ्यायचा. समोश्यासाठी लागेल तसं पाणी टाकून आता मळून घेऊया आपण. आता पीठ छान मळून झालेलं आहे आपला. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण मी टाकलं आहे, मगाशी सांगायला विसरले. हे बघा, बघू शकता असा टाईट पीठ मळून घ्यायचा, असा गोळा छान. आता याला अर्धा तासासाठी आपण साईडला ठेवून देऊया. गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आता आपण समोसाची भाजी बनवून घेऊया. त्याच्यामध्ये आता मी हे मसाले केलेत ते टाकून घेऊया. छान असे परतून घेऊया तेलामध्ये. मसाले छान असे परतून झालेले आहेत. आता अद्रक आणि मिरची ठेचून घेतलेली आहे, ती पण टाकूया. ती पण अशी छान परतून घेऊया. गॅस बारीकच ठेवलेला आहे, बघू शकता. ते सर्व असं परतून घेऊया. त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकूया, थोडीशीच टाकले, अर्धा चमचा. आता हे बटाटे घेतलेत मी 4, ते असेच हाताने मॅश करून घेऊया. असे तोडून टाकायचे हाताने, तुकडे असे बारीक बारीक असे करून टाकायचे आणि छान असं मिक्स करून घेऊया. थोडीशी आमचूर पावडर टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडंसं. आता हे छान असं मिक्स करून घेऊया. 5 मिनिट असं छान शिजवून घेऊया. आता वटाणे घेतलेत, चांगले उकडून घेतलेले आहेत, ते पण टाकून घेऊया. हे मणुका घेतलेत, ते पण टाकूया. आता हे छान मिक्स करून घेऊया. अशी आपली समोसाची भाजी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता गॅस बंद करूया. आता आपण मणुके वटाणे पण टाकून घेतलेले आहेत, हे बघा. आता आपली भाजी झालेली आहे. गॅस बंद करूया. आता आपण एक गोळा घेऊन छान असं लाटून घेतलेलं आहे. त्याला पीठ वगैरे काहीच लावलं नव्हतं, असंच लाटून घेतलेलं आहे, बघू शकता. एवढी जाडीची पोळी लाटून घ्यायची छान अशी. आता तिला आपण कट करून घेऊया 2 भागामध्ये, असं कट करून घ्यायचं. आता हे असं हातात घ्यायचं, दाखवते तुम्हाला. इथे असं पाणी लावून घ्यायचं कडेला, या साईडला असं पाणी लावून घ्यायचं आणि हे असं करायचं. हे बघा, हा कोण आहे इथे असं दाबून घ्यायचा, असं हे पूर्ण असं दाबून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण भाजी भरूया. हे बघा, जेवढी बसेल तेवढी भाजी भरून घ्यायची. आता हे असं पूर्ण गोल साईडने असं पाणी लावून घ्यायचं, इकडे पण असं गोल पूर्ण लावून घ्यायचं. भाजी थोडी अशी हे करायची आणि हे बंद करून घ्यायचं, पूर्ण दाबून घ्यायचं, हे निघालं नाही पाहिजे.
आता असेच आपण सगळे समोसे बनवून घेऊया. थोडाच प्रेस करायचा असं, हे बघा असं समोसा बांधून घ्यायचा, पूर्ण पॅक करून घ्यायचा असा. हे बघा, बघू शकता, हे बघा. आता सर्व समोसे आपण असेच बनवून घेऊया. कढईमध्ये तेल टाकलेलं, तेल छान गरम झालेलं आहे, बघू शकता. आता त्याच्यामध्ये आपण एक गोळा टाकून बघूया छोटासा. तर तो गोळा टाकलाय, तो हळूहळू वरती येतो. तर आपल्याला तेल असंच गरम पाहिजे. आपण समोसे आता टाकून घेऊया सर्व. आता एक एक करून समोसा टाकून घेऊया. गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे, बघू शकता. जेवढे समोसे बसतील तेवढे टाकून घ्यायचे आणि लो टू मीडियम गॅसवर सगळे तळून घेऊया. आता समोसे बघू शकता आपले तळून झालेले आहेत. कसा रंग आलेला आहे, सोनेरी रंग. आता हे आपण काढून घेऊया. आता समोसे बनवून आपले झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईबर करा. धन्यवाद.